आता टोटल माझ्या अंदाजे तर इथं 70-75 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले. हो. तर ते कसं काय केलं, एवढ्या पैशाचं कसं नियोजन तुम्ही केलं, आणि ते पैसे, कारण नवीन उद्योजक आहे त्याला जर व्यवसाय करायचा असेल तर पैसे मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे? नाही, बँक लोन वगैरे देते का? सुरुवातीला आपण 2-3 म्हशी खरेदी केल्या, त्यावेळेस आपण स्वतःच भांडवल गुंतवलं होतं. आणि नंतर आपण मग त्या 2-3 म्हशी आपल्याला थोड्या नफा देऊ लागल्या. मग आपण ठरवलं की आपण थोडं पुढं सरकूया म्हणून. बरोबर. मग त्या पहिलं नंतर मग पुढं आम्ही 10 म्हशी आणल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून. सातारा जिल्हा मध्यवर्ती इथं आमची बँक आहे. त्यामधून आम्ही 10 लाखाचं प्रथम कर्ज काढलं. आणि प्रथम मग थोडा आपण दुसरीकडून लॉट आणला कर्नालमधून. त्यावेळेस आपले महावीर सरांची ओळख नव्हते कोरोनाच्या काळामध्ये. आणि पहिला लॉट तिथून आणला. आणि मग नंतर मग आता हे दुसरा परत लॉट जो आम्ही आणलाय 15 म्हशींचा, हा महावीर सरांकडून आणला. ओके. त्यामध्ये आणि त्या लॉटपेक्षा हा आपला महावीर सरांचा लॉट एकदम मस्त बेस्ट लागला आपल्याला, चांगला लागला. हा. ओके. आणि आता हे दुसरं जे कर्ज काढलंय आम्ही 30 लाखाचं काढलंय. ही पण अण्णासाहेब पाटील महामंडळामधून काढलेलं आहे. फक्त हे पहिलं काढलं होतं ते माझ्या नावावर काढलं होतं, आणि दुसरं हे आईच्या नावावरती काढले आता हे कर्ज. ओके. आणि हा व्यवसाय सगळे तुमच्या घरचे बघतात का? हो, सगळे आम्ही म्हणजे माझा भाऊ, माझी बायको, भावाची बायको, आई, आम्ही 5 जण सर्वजण यामध्ये लक्ष घालून प्रॉपर म्हणजे हाच आम्ही व्यवसाय करतो. ओके.